पंचायत राज विषयांतर्गत ग्रामसभा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. 243 कलम 243 या अंतर्गत ग्रामसभा घेतली जाते. साधारणतः साधारण क्षेत्र आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्र असे दोन क्षेत्र आहेत. तर अनुसूचित क्षेत्राला पेशा देखील म्हणतो, त्याला आदिवासी बहुल क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. तर ते 13 जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये, मग ते जिल्हे कोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. साधारणतः चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशी जी 13 जिल्हे आहेत, या 13 जिल्ह्यातील 49 क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र आहे. तर आता ग्रामसभा हे साधारण क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभा कशी घेतली जाते. या साधारण क्षेत्रात 4 होतात, अनुसूचित क्षेत्रामध्ये 6 होतात. सभा बोलवण्याची ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाकडे आहे साधारण क्षेत्रामध्ये, अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसेवकाकडे आहे. अध्यक्ष दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी साधारण क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये दोन्ही ठिकाणी सरपंच असतो. सरपंच जर अनुपस्थित असतील तर दोन्ही ठिकाणी उपसरपंच त्या ठिकाणी त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतात. आणि सचिव म्हणून या ठिकाणी ग्रामसेवक या दोन्ही ठिकाणी सचिव म्हणून कार्य करत असतात. तर आता गणपूर्ती म्हणजे ती ग्रामसभा होणार आहे का नाही त्यासाठी गणपूर्ती असणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी लोक त्या ठिकाणी उपस्थित किती पाहिजे, कमीत कमी 100 दोन्हीकडे, परंतु साधारण क्षेत्रामध्ये 15% कमीत कमी असणं आवश्यक आहे. तर 100 नसतील तर इकडं अनुसूचित क्षेत्रामध्ये 25% मतदार त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. सूचना या ठिकाणी अगोदर दिली जाते. साधारण क्षेत्रामध्ये 7 दिवस अगोदर आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 दिवस अगोदर सूचना दिली जाते. कर्मचारी, इतर कर्मचारी जे आहेत ग्रामसेवक सोडून तलाठी, डॉक्टर, शिक्षक त्या ठिकाणी साधारण क्षेत्रामध्ये ग्रामसभेला उपस्थित राहण्याची गरज नाही, अनिवार्य नाही. परंतु अनुसूचित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्याला तलाठी, शिक्षक, ग्रामसेवकासोबत डॉक्टर यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर उपस्थित नाही राहिले तर सरपंच, उपसरपंच हे साधारण क्षेत्रामध्ये कार्यवाही करत नाहीत, परंतु 3/4 त्या सभेला, ग्रामसभेला उपस्थित असलेले मतदार असतील तर त्याच्या 3/4 बहुमताने ते त्याच्यावर ठराव घेऊन कार्यवाही करू शकतात. तर अशी ग्रामसभेसंदर्भात आपण थोडी माहिती पाहिली. तर पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.